नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया। काय बघणार आहोत मित्रांनो? आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, ज्या मूलभूत क्रिया केल्याशिवाय तुम्हाला गणिताचा कोणताही प्रॉब्लेम सुटणार नाही किंवा गणिताचं कोणताही उत्तर उदाहरणाचं तुम्हाला येणार नाही। कंपल्सरी ह्या 4 क्रिया येणार आहेत किंवा त्याच्यातली एखादी तरी कंपल्सरी येणार। कोणत्या कोणत्या असतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। ह्या 4 क्रिया मित्रांनो कंपल्सरी कोणत्या ना कोणत्या क्वेश्चन मध्ये असतात, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये असतात आणि ते सॉल्व्ह केल्यानंतरच तुम्हाला काय मिळतं मित्रांनो? त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं। त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही। म्हणजे तुम्ही सोडवत गेला खाली कुठेतरी तुमची दोघांची बेरीज येईल, तिघांचा गुणाकार येईल किंवा चौघांचा भागाकार येईल किंवा सगळ्या क्रिया एकत्र येतील। असं काही ना काही एकत्र आल्याशिवाय तुम्ही त्या प्रश्नाचं आन्सर काढू शकत नाही। 100% तुम्हाला आन्सर येणारच नाही। कोणत्या ना कोणत्या, समजा हा प्रश्न आहे 2x अधिक x बरोबर 5। काय बघितलं? दोघांची बेरीज आहे, इकडे पुन्हा हा 5 आहे, इकडून वजा होतो हा, म्हणजे असं काही ना काही रूल आहे। किंवा 5 गुणिले 4 बरोबर x चा वर्ग, असा प्रश्न आहे काहीतरी। करा, इथं गुणाकार आली का नाही क्रिया? म्हणजे अशा क्रिया आहेत ह्या की कंपल्सरी तुमचा येणार म्हणजे येणारच, त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुटणार नाही। तर ह्या 4 क्रिया ज्याला समजल्या, ज्याला आल्या, त्याचं मॅथ्स एकदम पक्क होणार आहे। ठीक आहे, ह्या क्रिया लक्षात ठेवा। पुढे बघूया मित्रांनो। आता पुढील भागाकाराची क्रिया अभ्यास। आपल्याला एक भागाकार दिलेला आहे। काय दिला बरं? 34 भागिले 6, म्हणजे 34 ला 6 ने भागाकार करायचा आहे। 34 ला 6 ने भागाकार करायचा आहे याचा अर्थ मित्रांनो 34 ला भागायचे, मग 6 ने 34 ला भागाकार करायचा। तुम्ही काय करताल? 6 ने 34 दिलेला आहे, ह्या 34 जो आहे दिलेला आपल्याला, त्या 34 जो आहे त्या 34 उत्तर काढण्यासाठी आपल्याला तुम्हाला 6चा पाडा म्हणावा लागणार आहे 34 पर्यंत। म्हणा बरं, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36। 34 एक तर तुमची संख्या 34 एवढी पाहिजे त्या पाड्यामधली, किंवा 34च्या कमी पाहिजे, पुढे जाऊ शकत नाही तुम्ही। मग 6 5 30 ला आपण थांबलो। 34 मधनं 30 गेले, खाली उरले 4, बाकी उरले मित्रांनो आणि भागाकार आला 5। आता ह्याचा एक फॉर्म्युला आहे किंवा ह्याचं सूत्र आहे, ते सूत्र तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे। काय सूत्र बरं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। भाज्य म्हणजे काय मित्रांनो? हे फॉर्म्युला आहे, हा एकदम फॉर्म्युला तुम्ही पाठ करून टाका, लक्षात ठेवा, काय करा, लिहून काढा, म्हणजे काहीही करा, हा लक्षात ठेवा। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। भाज्य म्हणजे काय हो? ज्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। भागाकार म्हणजे ज्या संख्येनं भाग देणार आहे, 6 ने भाग देणार आहे म्हणून 6 ला। भागाकार म्हणजे भाजक म्हणजे काय की 6 ने भाग द्यायचा आहे, आणि भागाकार म्हणजे काय की तुमचं उत्तर जे आलं ते वरचं, आणि बाकी म्हणजे उरलेली संख्या। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हा तुमचा महत्वाचा रूल आहे। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। ठीक आहे, आता बघा इथं काय दिले आपल्याला? विभाज्यतेच्या कसोट्या। कोणाकोणाची दिली आपल्याला? 2 4 आणि 8 यांच्या कसोट्या। 2 4 आणि 8 या कसोट्या। कसोट्या म्हणजे काय? संख्या बघितल्या तुम्ही सांगायला पाहिजे की ह्या संख्येला 2 ने भाग जातो किंवा 3 ने भाग जातो किंवा भाग जातो किंवा नाही जाते। संख्या बघितल्या आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण। म्हणजे संख्या बघितल्या तुम्ही सांगितलं पाहिजे की 2 ने भाग जातो का, 4 ने भाग जातोय का, 8 ने भाग जातोय का, ते तुम्ही कसं सांगणार? म्हणजे विदाऊट भागाकार न करता तुम्ही सांगू शकता की ह्या संख्येला निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो। निशेषचा अर्थ काय होतो की बाकी शून्य उरते। इथे बघा बाकी काय उरली होती? 4 उरली होती। जेव्हा कसोटी म्हणतो आपण त्या संख्येनं पूर्ण संख्ये त्या संख्येने विशेषतः ज्याला भाग द्यायचा आहे त्या संख्येला निशेष भाग गेला पाहिजे, म्हणजे बाकी 0 उरली पाहिजे। बघा आता काय दिलं बघा, कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो। 2 ची कसोटी काय माहिती मित्रांनो? बघा, कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ 42। आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे जे 5 आकडे आहेत, या 5 आकड्यापैकी कोणताही आकडा आला तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तुम्ही कोणती घ्या, 98 जाईल का भाग? 9772 जाईल का भाग? यस, एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 8 आहे। 9005432 1 जाईल का भाग? नाही जाणार। इकडे बघितलंच नाही मी काय आकडे आहेत, फक्त शेवटचा आकडा बघतो मी, 1 आहे। 1 हा सम आहे का? नाही, 1 हा विषम आहे। आपल्याला काय सांगितलं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या आकडे असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। ठीक आहे, ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल, अथवा ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानी 0 हा अंक असेल,
बघा अनुक्रमात दशक व एकक स्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 4ची कसोटी काय माहिती आहे मित्रांनो, शेवटच्या दोन संख्या बघा, जर शेवटच्या आधी काय दिले 324 दिले, शेवटी कोण आहे 24 आहे, 24 ला 4 ने भाग जातोय का, यस 4 × 24, तर 324 ला पण 4 ने भाग जाणार. परत ज्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी, आता 4 हा एकक स्थानी आहे, 2 हा दशक स्थानी आहे, दशक आणि एकक स्थान दोन्ही मिळून काय झाली, ही झाली 24, म्हणजे दोन्ही मिळून म्हणजे ही 24 संख्या झाली. 24 ला भाग गेला 4 ने म्हणजे त्या संख्येला गेला. इथं 700 दिले, आता 700च्या दशक आणि एकक स्थानी काय दोन्ही पण 0 आहे. जर बघा काय दिलं, ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक म्हणजे हा दशक आणि एकक स्थानी 0 अंक असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे ही तुमची झाली 4ची कसोटी. नंतर आता 8ची कसोटी, ज्या संख्येच्या अनुक्रमात शतक दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 3 अंकी संख्येला जर 8 ने भाग गेला, अथवा ज्या संख्येच्या शतक दशक एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. समज तुम्हाला उदाहरणार्थ दिलं बघा 5984, म्हणजे 4च्या वेळेस काय केलं आपण, 4च्या वेळेस शेवटच्या दोन संख्या बघितल्या, 4च्या वेळेस आपण शेवटच्या दोन संख्या बघितल्या. 84 समजा, 84 ला भाग जातो का 4 न, यस 4 × 2 = 8, 4 × 1 = 4 म्हणजे 2184. मग तसं 8 ने काय केलं त्यांनी, 8च्या वेळेस त्यांनी हे 3 आकडे घेतलेत 984. ह्या 984 किंवा 984 ला जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. शेवटचे 3 अक्षरे घ्यायचे, 3 संख्या घ्यायच्या. हे झालं 8 साठी. परत त्यांनी काय सांगितलं, जर शेवटचे 3 आकडे नंतर त्यांनी दिले बघा 9000, शेवटच्या 3 आकड्याला 000 असतील तर त्या संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जातो. आणि अजून सांगतो तुम्हाला, ऍड करतो मी, काय ऍड करतो बघा मी, ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो त्या संख्येला कंपल्सरी 8 ने भाग जातो. समजलं, म्हणजे 3 वेळेस आपण चेक करू शकतो. बघा ज्या संख्येला 2 ने भाग जातो, 4 ने पण जातो, त्याला कंपल्सरी 8 ने भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या शेवटच्या 3 आकडे आहेत त्या 3 आकड्याला जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग गेला. शेवटचे 3 आकडे जर 0 असतील तर भाग गेला. म्हणजे हे असे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. चेक करू बघा आपण आता. 2 ने भाग, मी काय म्हणतो तुम्हाला, 5984 ला 8 ने भाग जातो का, हो त्यांचं म्हणणं आलं. 984 घ्या तुम्ही, 984 ला 8 ने भागाकार करा. 984 का बरं घेतले, जी संख्या दिलेली आपल्याला त्या संख्येचे शेवटचे 3 आकडे घ्यायचे, त्या 3 आकड्याला 8 ने भाग गेला म्हणजे पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. बरं ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं आलं, मग याचा अर्थ बरोबर आहे. मग आता आपण काय करू, दुसरी पद्धतीने चेक करू. दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला मी काय म्हणलो, त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे, 4 ने पण भाग गेला पाहिजे. मग 2 ने भाग जातो ह्या संख्येला जातो का बरं, 2ची कसोटी बघितली, शेवटचा एकक स्थान तुमचा 0 2 4 6 8 याच्यापैकी कोणतरी पाहिजे, आहे का, इथं 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. आणि 8च्या वेळेस काय बघितलं आपण, शेवटचे दोन आकडे कोणी 84, ह्या 4च्या वेळेस काय बघितलं, शेवटचे 2 आकडे 84, त्या 84 ला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 4 1 4 4 2 8 आणि 4 1 4 21 उत्तर आलं, म्हणजे निशेष भाग गेला, बाकी 0 उरली. मग 4 ने पण भाग चाललाय, 2 ने पण भाग चाललाय, याचा अर्थ त्या पूर्ण संख्येला 8 ने सुद्धा भाग चाललाय किंवा 8 ने सुद्धा भाग जाऊ शकतो. ठीक आहे, 8 ने भाग जाऊ शकतो. पुढचं आता 3 6 9 आणि 18 यांच्या कसोट्या बघा. 3 6 9 आणि 18, 3 बघा, 3 2 6 3 3 9 9 2 18 यांच्या कसोट्या. ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असते त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. बघा, ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असते त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय करा तुम्ही, ह्या बेरीज करा. इथं काय बेरीज येते, 381 ची 3 + 8 11, 11 आणि 1 12, ह्या 12 जर 3 ने भाग गेला, उत्तर काय तर 3 चोक 12, निशेष भाग गेला, बाकी 0 उरली. याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. काय करायचं तुम्हाला, 3चं जर विचारलं, ते जे आकडे आहेत त्या आकड्यांची बेरीज करा. जर त्या बेरजेला 3 ने निशेष भाग गेला, बाकी 0 उरली, तर पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. ठीक आहे, समजलं. नंतर 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6 ने निशेष भाग जातो. बघा, 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6 ने निशेष भाग जातो. आता हे उदाहरण दिलं त्यांनी 534. आकड्यांची बेरीज करा, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 ला 3 ने भाग जातो का, यस जातो भाग, म्हणजे या संख्येला 3 ने भाग गेला. मग 6 ने कसं ठरवणार, तर 3 ने भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना, मग ही समसंख्या आहे का नाही, 534 समसंख्या आहे. का बरं समसंख्या आहे, एकक स्थानी सम आकडा आहे, 4 हा सम आकडा आहे, मग याचा अर्थ ती एकक समसंख्या आहे. मग 3 ने भाग जाते, बघा 3 ने भाग गेला पाहिजे, पण 6 ने भाग कसा ओळखायचा, 3 ने भाग गेली पाहिजे कंपल्सरी, पण ती संख्या 3 ने तर भाग जाणारच पाहिजे आणि समसंख्या पाहिजे.
3ने भाग जाणारी समसंख्या असेल तर त्या संख्येला 6ने भाग जातो. विषम संख्या असेल तर 6ने भाग जातो का? जात नाही. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत असते त्या संख्येला 9ने निश्चित भाग जातो. म्हणजे काय? अंकांची बेरीज करा, जर त्या बेरजेला 9ने भाग गेला तर संख्येला 9ने भाग जातो. करा बेरीज. 13,824, 3 + 1 4, 4 + 8 12, 12 आणि 2 13 14, 14 आणि 4 15 16 17 18, 14 आणि 4 18. म्हणजे 18ला 9ने भाग जातो का? येस. 9 1 9, 9 2 18. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 13,824ला 9ने भाग जाणार आहे. ठीक आहे. ज्या समसंख्येला 9ने भाग जातो बघा त्या संख्येला 18ने निश्चित भाग जातो. म्हणजे 9ने तर भाग गेलाच पाहिजे पण ती संख्या सम पाहिजे त्यावेळेस 18ने पण भाग जातो. म्हणजे बघा 3 6चं रिलेशन जसं आहे तसंच 9 आणि 18चं आहे. 3चं बघा परत सांगतो 3चा भाग कसं बघायचा? संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या आकड्यांची बेरीज करा, 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे. संख्यांची बेरीज करा, आकड्यांची बेरीज केली, 3ने भाग गेला, ओके. आणि जर त्या संख्येच्या ज्या संख्येला भाग गेला त्या संख्येच्या एकक स्थानी जर समसंख्या असेल, समसंख्या म्हणजे 0 2 4 6 8 यापैकी कोणताही आकडा असेल तर त्या संख्येला 3ने तर जातोच पण 6ने पण जातोय. 3ने का बरं जातो? कारण 3चं कसोटी माहिती आहे आपल्याला. बेरीज करा, 3ने भाग जातो का? 3ने भाग गेला, बेरीज केली, 6ने भाग जातो का? तर 6ने कसं ओळखणार आपण? 6ने ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? 6ने भाग ओळखण्यासाठी आपल्याला त्या संख्येला 3ने भाग गेला पाहिजे आणि ती सम पाहिजे. मग 9चं तसंच आहे. 9चा बेरीज करताना 9चा भाग जाताना 9च्या आकड्यांची बेरीज करा, 9ने भाग जातो. येस. मग तसंच 9ने भाग गेला आणि ती जर समसंख्या असेल तर त्याला 18ने पण भाग जातो. बस संपलं. एवढंच तुम्हाला बेसिक इथं आहे. ठीक आहे. आता 5 आणि 10 सोपं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. म्हणजे कोणती संख्या घ्या तुम्ही. समजा उदाहरण तुम्ही घेतली 50, जातो का 5ने भाग? येस. 5 1 5 म्हणजे 10 5 50 पूर्ण भाग गेला. पण आपण ओळखायचा कसा? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही आकडा असेल तर त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, फक्त 0, तर त्या संख्येला 10ने निश्चित भाग जातो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल बघा आता 530ला मला भाग द्यायचा 10ने. बघा देतो मी 10. हा 0 आहे, हा 0 काढला. उत्तर काय आलं? 53. का बरं? 53 गुणिले 10 जर केलं उत्तर भेटते 530. म्हणजे 530ला 10ने भागाकार करा, उत्तर आलं 53. म्हणजे 10ने भाग गेला कसं ओळखलं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 5ने भाग जातो आणि 10ने पण भाग जातो. का बरं? 5ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 दोघांपैकी कोणताही अंक चालेल आम्हाला असेल तर भाग गेला 5ने. आणि 10 काय म्हणते? फक्त एकच स्थानी मला 0च पाहिजे तरच पण काय होणार आहे? मी भाग देणार आहे. समज इथपर्यंत. आतापर्यंत काय बघितलं आपण? बघा मागच्या PPT मध्ये बघा काय बघितलं आपण? 2 4 8 यांच्या कसोट्या बघितल्या. 2ची कसोटी काय? एकक स्थानी बघितलं. 4ची कसोटी काय? शेवटचे 2 आकडे. 8ची कसोटी काय? शेवटचे 3 आकडे. त्यांना भाग गेला पाहिजे. नंतर 3 6 9ची 18. 3 6ची कसोटी काय? 3ची कसोटी काय? बेरीज करा, बेरजेला 3ने भाग करा, 3ने भाग घ्या, बेरजेला 3ने भाग जातो. 6च्या वेळेस काय करणार? बेरजेला भाग तर गेलाच पाहिजे आणि समसंख्या पाहिजे. ती संख्या जी आहे तुमची ज्याला भाग देताय ना तुम्ही ती सम पाहिजे. मग 6ने भाग जाणार. 9ची कसोटी काय? 9च्या कसोटीला म्हणजे 9ने भाग देण्यासाठी तुम्ही त्या सगळ्या आकड्यांची बेरीज करा. सगळ्या आकड्यांची बेरीज केली त्या बेरजेला जर निशेष भाग गेला 9ने तर त्या संख्येला 9ने भाग जातो. मग आता परत 18चं विचारलं आपल्याला. मग 18चं कसं? 9ने भाग जातोय का? पहिले बघा. येस 9ने गेला. मग संख्या सम आहे का विषम ते बघा. समसंख्या असेल तर त्या संख्येला 18ने सुद्धा भाग जातो. समजलं इथपर्यंत? चलो ठीक आहे. आता 11ची कसोटी राहिली मित्रांनो. ज्या संख्ये 11ची कसोटी एकदम इम्पॉर्टंट आहे बघा. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येइतका असतो त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. त्यांचं म्हणणं काय माहिती का? एक तुम्हाला संख्या दिली त्या संख्येचे तुम्ही काय करा? समसंख्यांची समस्थानावर सम ठिकाणी येणाऱ्या संख्यांच्या आकड्यांची बेरीज करा, विषम स्थानावरच्या संख्यांच्या आकड्यांची बेरीज करा, दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी 0 आली त्या संख्येला 11ने भाग जातो. वजाबाकी 11च्या पटीत आली यांच्यातील फरक 0 किंवा 11ने निश्चित भाग असेल तर त्याला सुद्धा 11ने भाग जातो. बघा फॉर एक्झाम्पल आता बघा 59,125 59,125. आता इथे समसंख्या कोणत्या मध्ये बघा. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, ह्याचा 5वा नंबर आहे. समवाले कोण कोण आहे बघा. समवाले कोण कोण आहेत? 9 आणि 2 11. 9 आणि 2च्या बेरीज किती झाली मित्रांनो? 11 झाली. विषमवाले कोण आहे? 5 1 5.
5 आणि 5 10 आणि 11, 11 वजा 11 उत्तराला 0, याचा अर्थ या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. चेक करायचं का? करूया बघा. चला 59,125 चेक करा. त्यांनी काय केलं, समसंख्यांची बेरीज केली. सम कोणते कोणते? 9 आणि 2 सम आहेत, दोघांची बेरीज 11 आली. विषम कोणते कोणते? 1 3 5 नंबरचे, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 वजा 11 0, त्याला म्हणतो आपण समसंख्या. त्याला काय म्हणतो आपण मित्रांनो? समसंख्या किंवा विषम संख्या. ठीक आहे, समसंख्या किंवा विषम संख्या. आता बघा 11 ने भाग देतो. 11 1 11, 11 5 55. ठीक आहे, खाली उरला 4 0, वरून घेतला 41, 11 3 33, 11तून 3 गेले, खाली उरला 8 0, वरून घेतला 2, 11 7 77, 77 म्हणजे 82तून 77 गेले, खाली उरला 5, वरून घेतला 5, 11 5 55, 55 वजा 55 0, निशेष भाग गेला, उत्तर आलं 5375, म्हणजे त्या संख्येला पूर्ण निशेष भाग जातो. ठीक आहे, आता मला सांगा गेला की नाही? भाग गेला, पण एवढं मोठं करायची गरज नाही ना. काय करायचं? समसंख्यांच्या आकड्यांची बेरीज करा, विषम संख्यांच्या आकड्यांची बेरीज करा, दोघांची वजाबाकी करा. 0 असेल किंवा 11 असेल तर त्याला भाग जातो. ठीक आहे, पुढचं बघूया. 62,909 समसंख्या बघा. 62,909 सम कोण कोण आहे बघा. हे सम आहेत. 2 अधिक 0, 2 अधिक 0 सम आहेत का नाही? 2 लिहितो. नंतर 6 9 आणि 2 बघा. 6 आणि 9 6 15, 15 आणि 2 17, उत्तर आलं बघा. परत करतो. 6 अधिक 9 अधिक 2, उत्तर आलं 17. आता वजाबाकी करायची. 9 6 15 2 17, वजाबाकी करायची आहे बघा. वजाबाकी आपल्याला करायची. 62,909 सॉरी 902 नाही, 909 900 होते मला असं कसं झालं. 909 6 9 9 9 9 18 6 24, 6 + 9 + 9, उत्तर आलं 24. आता वजाबाकी करू बघा. 24 हे 24 वजा 2, उत्तर आलं वजाबाकी 22. ह्या 22ला 11 ने भाग जातो का हो? यस, 22ला 11 ने निशेष भाग जातो, त्यामुळे उत्तर आला. म्हणजे त्या संख्येला कंपल्सरी 11 ने भाग जाणार आहे. करून बघायचं असेल तर तुम्ही करून बघा. 62,909 ला 100% 11 ने भाग जातोय का नाही? 100% 11 ने भाग जातो. करायचं तुम्हाला. चला 62,909 चेक करूया आपण. 11 5 55, 12तून 5 गेले 7, हातचा आला 1, 6तून 6 गेले 0, वरून घेतला 9, 11 7 77, 79 मधून 77 गेले, खाली उरला 2, वरून घेतला 0 20 झाले. 11 1 11, 20 बघा इथं वाटतं इकडे करतो. 20 वजा 11, खाली उरले 9, वरून घेतला 9, हे 9 आहे ना, इकडे घ्यावं ना मला वरून. 11 9 99, 99 माझा 99 0, खाली उरली बाकी 0. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरणे कंपल्सरी. निशेष भाग म्हणजे शेष काहीच नको, म्हणजे शेष फक्त मला काय पाहिजे? बाकी 0 पाहिजे. गेला का भाग? गेला. मग इथं चेक केलं आपण जातोय का नाही. ठीक आहे, आता पुढची कन्सेप्ट बघा. सरासरी. पुढची कन्सेप्ट काय दिली मित्रांनो? आपल्याला सरासरी दिलेली आहे. सरासरी म्हणजे काय? आता आपला वर्ग आहे, समजा 5वीचा वर्ग आहे आपला, इयत्ता 5वीचा किंवा 6वीचा कोणताही वर्ग घ्या तुम्ही. त्या वर्गामध्ये मुलं असतात. कोणाचं वजन असतं 10 किलो, कोणाचं 12 किलो, कोणाचं 15 किलो, कोणाचं 20 किलो, कोणाचं 25 किलो, कोणाचं 50-60 किलो नसतं कोणाचं, बरोबर, टीचर सोडून. बरोबर, सरासरी तुमचे वजन असे 15 20 17 18 अशा रेंजमध्ये असतात. बरोबर. तर मग आपल्याला काय विचारलं, समजा प्रत्येक मुलं आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत, 50 मुलांची वयांची बेरीज केली. बरोबर. आणि मग आपल्याला सरासरी विचारली की वर्गाचं सरासरी वय सांगा. सरासरी वय सांगा म्हणजे समजा माझं वय वर्गाचं सरासरी वजन सांगा. मग वजन सांग म्हणल्यावर काय असणार आहे? कोणाचं 15, कोणाचं 20, कोणाचं 18, कोणाचं 17. मग आपण सरासरी काढताना काय करतो? जेवढे वजन आहेत मुलांचे तेवढ्या वजनाची बेरीज करतो, भागिले जेवढे स्टुडंट आहेत किंवा जेवढे विद्यार्थी आहेत ते भागाकार करतो आणि मग आपलं उत्तर येतो. म्हणजे ह्या वर्गाचं सरासरी वजन 17 आहे, ह्या वर्गाचं सरासरी वजन 15 आहे. ह्याला कोणतं आपण सरासरी म्हणतो. ठीक आहे. उदाहरणार्थ अजून तुम्हाला देतो. समजा मी पेन आणायला गेलो, हा पेन घ्यायचा तुम्हाला बाजारामध्ये. एका ठिकाणी मला भेटला मित्रांनो 100 रुपयाला, एका ठिकाणी मला भेटला 105 रुपयाला, एका ठिकाणी मला भेटला 115 रुपयाला, एकाने मला 95 दिला आणि एका ठिकाणी मला भेटला 125 रुपयाला, 125 रुपयाला. आता मग मला सरासरी पेनची किंमत किती पडली? सरासरी याचा अर्थ काय? सरासरी थोडी 100 पडली. तुम्ही म्हणता 125 बी आहे सर, मग सरासरी थोडी 95 पडली. सरासरी याचा अर्थ काय? तुम्ही आता किती घेतल्या वस्तू? एवढ्या घेतल्या. सरासरी कसं करतो आपण? 100 अधिक 105 अधिक 115 अधिक 95 अधिक 125. हे मी 5 पेन घेतले. किती पेन घेतले? 1 2 3 4 5 म्हणून भागाकारामध्ये 5 येणार आहे. करायची बेरीज, तुम्हाला ॲव्हरेज पेनाची किंमत येईल. सरासरी पेनाची ॲव्हरेज, इंग्लिशमध्ये त्याला सरासरीलाच ॲव्हरेज म्हणतो आपण. ठीक आहे. करा बेरीज. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 0 हातचे आले 2, परत 0 0 1 2 आणि 1 3 3 आणि 4 5 5 आणि 9 14 हातचा आला 1
1 2 3 4 5 540. काय आलं उत्तर आपलं 540. पण हे भागाकार करावं लागेल ना, 540 भागिले 5, 540 भागिले 5 करा बरं इकडं. 540ला 5 ने भाग करा, 5 1 5 0. आता डायरेक्टली मी 40 घेऊ शकतो का वरून? नाही घेऊ शकत. मी पहिले 4 घेणार, मग इथे 0 होणार, मग इथे 0 होणार, परत 4 उरणार, वरून मग आता 0 घेऊ शकतो मी. 5 8 40, 40 मधून 40 गेले 0. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 108. म्हणजे मी काय म्हणणार, सरासरी मला हा पेन 108 रुपयाला पडला. कधी कोणत्या दुकानात 95ला पडला, कोणत्या दुकानात 115ला पडला, एका दुकानात मला 100ला पडला, एकात 125ला पडला. सरासरी मला हा पेन मिळाला आहे 108 रुपयाला. सरासरी मला हा पेन, सरासरी म्हणजे कधी जास्त कधी कमी, हे सगळं मिक्सिंग करून ॲव्हरेज काढल्यानंतर मला मिळाला हा पेन 108 रुपयाला. कितीला? 108 रुपयाला. ठीक आहे. बघा सरासरी म्हणजे काय मित्रांनो, ह्याला म्हणतो आपण मराठीमध्ये मध्यमान, किंवा इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतो ॲव्हरेज, AVERAGE, ॲव्हरेज. बघा कसं काढतो आपण, दिलेल्या घटक संख्यांची बेरीज. बघा मला एवढी संख्या दिली का नाही, सगळ्यांची बेरीज केली आणि दिलेले एकूण घटक किती घटक होते, 5 घटक होते, 5 पेन आणले होते मी. बघा दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता सरासरी मिळते. सरासरीलाच मध्यमान असे म्हणतात. काय म्हणतात? मध्यमान. लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, मध्यमान. ठीक आहे, ओके. नंतर बघा आता 1 2 5 7 10 या संख्यांची सरासरी काढा. बघा किती संख्या आहे मित्रांनो, 1 2 3 4 5. ह्यांची बेरीज करा, 1 + 2 + 5 + 7 + 10 भागिले किती संख्या तू, 1 2 3 4 5 5 संख्या. इकडे केले पण मी तुम्हाला दाखवतो करून, तिकडे बघायची गरज नाही, आपण काढू स्वतः. 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 10 25. सगळ्यांची बेरीज करा ना, उलट करा. 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 23 24 आणि 25. 25 भागिले 5 म्हणजे उत्तर आलं 5. म्हणजे सरासरी, ह्याचं सरासरी आहे 5 किंवा मध्यमान म्हणतो आपण त्याला, ते आपलं आलेलं आहे 5. सरासरी म्हणतो आपण 5 किंवा मध्यमान 5 आपलं आलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा काय दिलं आपल्याला. आता बघा, जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही सरासरी असते. बघा क्रमवार संख्या, क्रमवार म्हणजे काय, 3 5 7 9 11 म्हणजे क्रमाने वाढत चालल्या, 2 2 ने वाढत चालल्या, 2चा फरक आहे, क्रमाने एका म्हणजे 3 पासून सुरुवात झाली सिरीज आपली, 11 लिहून थांबली. 3 5 7 9 11 क्रमाने वाढणाऱ्या, 2 ने वाढणाऱ्या विषम संख्या आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, दिलेल्या घटक संख्या जर क्रमवार असतील, क्रमवार शब्दाला खूप महत्व आहे. क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ एक किंवा क्रमाने येणाऱ्या, एका पाठोपाठ म्हणू शकत नाही, क्रमाने 2 ने वाढते, क्रमाने 2 ने कमी व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं. तर या संख्यांची सरासरी 7 आहे. 7 ही या गटातील मधली संख्या आहे. का बरं? या संख्येची सरासरी मला काढायची गरज नाही पडली, डायरेक्ट उत्तर सांगितलं मी. का बरं? क्रमवार संख्या आहेत आणि मग संख्या किती आहेत, 1 2 3 4 5, बरोबर. मग बरोबर मधली संख्या कोणती मित्रांनो, बरोबर मधली संख्या ही 7 आहे. बरोबर मधली संख्या 7 आहे, त्यामुळे उत्तर आपलं 7 आहे. करून बघायचं का? करून बघा. 3 + 5, बघा कसं करायचं आपण, 3 + 5 + 7 + 9 + 11 भागिले किती संख्या आहेत, 5 संख्या आहेत. करून बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 11, 24 आणि 10 34 आणि 1 35, 35 भागिले 5, 35 भागिले 5 उत्तर आलं मित्रांनो 7 5 35 किंवा 5चा पाडा म्हणा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30 आणि 5 7 35 म्हणजे 35 भागिले 5 उत्तर 7 आलं आपल्याला. म्हणजे जर क्रमवार संख्या असतील तर मधली संख्या तुमची बरोबर ती काय असते, तुमचा सरासरी असतो. बरं मग जर संख्या आता ह्या ठीक आहे, हे नंबर आपल्याला म्हणजे बरोबर मधली संख्या भेटली, इकडे 2 शिल्लक राहिले, इकडे 2 शिल्लक राहिले, बरोबर मधली भेटली. पण ज्यावेळेस ही समसंख्या असेल, म्हणजे सगळ्या 6 संख्या असते तर, म्हणजे अजून एक संख्या अशी एखादी असते तर मग काय करायचं बघा. 1 2 3 4 5 6 7 या संख्येची सरासरी 4 आहे. कसं? बरोबर मधली, बरोबर मधली. हे 3 गेले, हे 3 गेले, बरोबर मधली काय, तर येथे 4 ही मध्यमान आहे किंवा मधली संख्या आहे. समजलं? जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या सम असेल तर त्यांची सरासरी कशी काढायची बघा. आता 1 3 5 7 9 11 किती संख्या आहे तो, 1 2 3 4 5 6. आपण आता काय शिकलो, क्रमाने असली संख्या, आपली सिरीज क्रमाने आहे, आपली सिरीज क्रमाने वाढत आहे. जर सिरीज आपली क्रमाने वाढत असेल तर सिरीज क्रमाने वाढत असताना बरोबर मधली संख्या आपली काय असते, सरासरी. मग जेव्हा बरोबर मधली पाहिजे, मधली कशी येणार, इकडे 2 राहिल्या, इकडे 2 राहिल्या, तिकडे 3 राहिल्या, तिकडे 3 राहिल्या. पण आता इथे तसं होत नाही ना. आता बरोबर मधली शेवट एक, हा काटला, हा काटला, हा काटला, हा काटला, मध्यभागी 2 संख्या राहिल्या, एक कुठं राहिली, मध्यभागी 2 राहिल्या. मग ह्यांची सरासरी कशी काढायची, तर मध्यभागी ज्या 2 राहतात त्यांची बेरीज करा, 5 + 7 12 भागिले 2 करा, उत्तर तुमची सरासरी तुमच्या डोळ्यासमोर आहे. चेक करायचं का, बरोबर आहे का, करून बघा. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 भागिले 1 2 3 4 5 6 संख्या, भागाकार 6 करा.
बेरीज करा. 3 अधिक 1 4, 4 अधिक 5 9, 9 अधिक 7 16, 16 अधिक 9 25, 25 अधिक 11, 25 अधिक 11, 25 आणि 10 35 आणि 36, 36, 36 भागाकारामध्ये 6, 6 1 6, 6 6 36, उत्तर आलं 6. इथं पण उत्तर काय आलं? 6 आलं. म्हणजे बरोबर आहे बाबा, ह्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. पुढं परत प्रश्न देते तिने अजून एक. 4 6 8 10 12 14. बघा क्रमाने वाढत चालल्यात, 2 2चा क्रम आहे. ह्या 2 कटल्या, ह्या 2 कटल्या, शेवटी कोण राहिलं? 8 आणि 10 दोघांची बेरीज करा, भागिले 2 करा, 18 भागिले 2, उत्तर 9. पण मित्रांनो हे कधी लागू होतं? जेव्हा संख्या क्रमाने असतील. समजा तुम्हाला एक उदाहरण दिलं, कसं 1 3 5 नंतर 4 9 10 11, मग तुम्ही कसं काय म्हणणार? बरोबर मधल्या संख्या घ्या 2, कसं काय म्हणणार? क्रमाने नाही ना. इथे 2 ने वाढलं, 2 ने वाढलं, इथे 1 ने कमी झालं, इथे परत 5 ने वाढला, 1 ने कमी झाला, पुन्हा 1 ने वाढला. म्हणजे ही काय क्रमवार नाहीये. इथं बघा क्रम बघा, 2 ने वाढला, 2 ने वाढला, 2 ने वाढला, 2 ने वाढत चाललाय. इथं पण 2 2 ने वाढत चाललाय. क्रम बघा फक्त तुम्ही, क्रम बघा. इथं 1 1 ने वाढत चाललाय. क्रम बघा, क्रमाने असतील तरच हे दोन्ही रूल किंवा नियम आपल्याला वापरायचे आहेत, अन्यथा आपण वापरू शकत नाही. किंवा सरळ सरळ दिलेल्या संख्यांची बेरीज करा, भागिले जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्यांनी त्यांनी भागाकार करा, तुमचं उत्तर येऊन जाईल, तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण गणितावरच्या मूलभूत क्रिया बघितल्यात. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्याच्यामध्ये आपण कसोट्या बघितल्या आहेत. सगळे लेक्चर नीट बघा, कसोट्याचा अभ्यास करा. नंतर आपण काय बघितलं अजून? सरासरी बघितलं, सरासरीचे नियम बघितले, ते करा. पुढच्या भागामध्ये हे एवढं करून पुढच्या भागाला भेटा, आपण लगेच काय करूया? प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काय, म्हणजे हे ॲप्लिकेशन किंवा हे वापरायचं कसं ते आपल्याला समजेल. तर त्यामुळे हे आजचं लेक्चर एकदम डीपमध्ये करा, पाठ करून टाका. काही गोष्टी असतील, काही कन्सेप्ट असतील, लगेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत? उदाहरण घेणार आहोत. आणि ते उदाहरण झाल्यानंतर तुमचा हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाईल. अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही एक्झाममध्ये सोडवायचे. ठीक आहे. हे थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.